भिवंडी तालुक्यातील बापगाव, सावत, आमणे, वाशेरे, पडघे या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक व प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या मार्गावरील परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून खड्ड्यांमुळे वाहतूक संथ झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचा दावा केला जात असला तरी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे प्रत्येक पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, नोकरदार व मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अपघाताची भीती कायम आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भरत दळवी. दादा काय नाव तुमचं? उमेर शेख। उमेर शेख, किधर रहता है? पड़गा में। पड़गा में। ये रास्ते का अवस्था कैसा है? बहुत खराब है अंकल यार, कैसा चलता है पब्लिक क्या मालूम इधर। कितने साल से तक खराब है? ये रास्ता तो बहुत साल हुआ ऐसा ही है। ऐसा ही है क्या? बनाते हैं बारिश का पहले, फिर फूट जाता है, फिर फूट जाता फिर है। फूट जाता है। हाँ। 2 महीने के लिए बनाते खाली वो लोग खाली। काका रास्ता कसा है? रास्ता चांगला नहीं है मामा। नहीं ना? नहीं। भाई ये कहाँ से आया? अपना मन। रस्त्याची अवस्था कशी आहे? ये रास्ता कैसा है? रास्ता चांगला नहीं है। नहीं है ना? अच्छा नहीं है, बोलने का मतलब है रास्ता अच्छा नहीं है। ये रास्ता में सुधार लाना चाहिए सरकार को। और जो इधर देख रहे हैं, हाँ। आ रहे हैं, जा रहे हैं, ये व्यवस्था आपको सुरक्षित करना चाहिए। पब्लिक को तकलीफ हो रही है। आप किधर रहते हैं? हम पड़गा रहते हैं। पड़ गए, स्थानिक के वाले तुम? हो। इथं जी मैं इथे राहणार आहे. हाँ। मग इथले लोकप्रतिनिधी काही लक्ष नाही देत का त्याच्याकडे? इकडे इलेक्शनचे असू येते पण रस्ता खराब आहे. हाँ, रास्ता सुधारायला पाहिजे, तुमचं मत आहे. ओके, चल. कैसा है रास्ता? बहुत बेकार है। बहुत दादा कशी आहे रस्त्याची अवस्था? रस्त्याची अवस्था एवढी बेकार आहे हा. गाड्या कामा करायला लागले. अरे बाप, मेंटेनन्स एवढा निघते, मेंटेनन्स करून करून थकलोय मग. हा ना? मग तुम्ही कुठे राहता? तलोली इथं मग याच स्थानिक आहेत तुम्ही? स्थानिक तलोली. मग या रस्त्यावर तर 3 वर्षात लाखो रुपये खर्च सरकारने केलेत खड्डे भरायला. हा. मग ते गेले कुठे? आता ते सरकारला विचारायला लागेल कुठे हो गेले ना. पैसे. बघा एवढी लोकांना हाल सोसावे लागतात. मग सरकारला प्रश्न विचारायला लागेल का? हा? स्थानिक आहे, तलोलीच आहे. सापा तलोली. सापडतळे. काय नाव तुमचं? यासीर मुकरी. ओके, आम्ही बातमीदार आहेत बरं का. ही आता बातम्या आम्ही करून शासनाला पाठवून देऊ. तुमच्या व्यथा आम्ही सरकार दरबारी मांडू. वैतागलोय म्हणजे या रस्त्यावर, त्या रस्त्यावरून आलो का तिथं ट्रॅफिक असतंय हा. हायवे वरून. हा. इथून आलोय का इकडून या रस्त्याची अवस्था अशी आहे. अरे बाप, कधी कधी इथे ट्रॅफिक जर झाली तर 4-4 तास ट्रॅफिक मध्ये अटकायला लागतो. अरे बाप. गोडाऊनची सुट्टी झाली हा. 6 वाजता, हा. एवढी ट्रॅफिक होतोय का बाईक पण पास होत नाही. मग इथले लोक काही लक्ष नाही देत का त्याच्याकडे? कोण लक्ष नाही देत. हा ना? सरकारचे खिशे भरतात, हा. पॉलिटिशियनचे पैसे खिशे भरतात त्याच्यात. हा. पुन्हा सामान्य माणूस ह्या तकलीफ मध्ये मरतोय. मरतो. त्यांनी हेलपाटे मारायचे. मग ओके, चालेल, धन्यवाद. अच्छा, तर राहणार उभे. हा, बोला. हा, तुम्ही कोण? मी कॉम्रेड रमेश गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करतो मी. इथे पडगा आमने बापगाव रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि या रस्त्यावर काम झाल्याचं गेली आम्हाला अनेक नागरिकांनी ही गोष्ट समजली. परंतु प्रत्यक्षात मात्र कामाची अतिशय दयनीय अवस्था आहे. ठिकाणी खड्ड्याची मोठे खड्डे आहेत. त्या खड्ड्यामध्ये काही बाईक कार पडलेत, काही महिला पडल्यात, काही कार रिक्षांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या इथे लाखो रुपयाची कामं करून सुद्धा स्थानिक लोकांचं कोणाचं लक्ष नाही, काही नाही. सगळ्या लोकांचं इथे दुर्लक्ष आहे आणि नागरिकही देखील
नागरिकांच्या मनामध्ये त्यांच्या कामाबद्दल प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. तर या रस्त्याच्या ठेकेदार प्रत्यक्षात कामं न करता नुसती बिलं काढायचं काम करतात. तर याबाबत शासनाने जास्त गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं अशी भारतीय जनतेची मागणी आहे. आणि हा अत्यंत गंभीर प्रकार आहे की खड्ड्यातून लोकांना चालताना देखील येत नाही, चालताना देखील त्रास होतोय, बाईक सर्वांना त्रास होतोय. दादा काय तुझं नाव? दिनेश सापळे. दिनेश, सापळे कुठं राहतो तू? कल्याणला. कल्याणला. तुला रस्ता कसा का वाटला? काम करावे. हा, 4 वर्ष झालं काम करतो, पण इथं लय बेकार रस्ता किती वर्ष, तू किती वर्षापासून येतोय? 4 वर्ष झालं. 4 वर्ष कसा रस्ता आहे? लय बेकार. असाच रस्ता. पेट्रोल पंपाच्या इथला हा, तिथे फार मोठा एवढा खड्डा आहे, बघून आलो आम्ही. बरोबर आहे, दरवर्षी असाच असतोय. दरवर्षी असं असतं का? ओके, धन्यवाद. तो गया. बाळा काय नाव तुझं? ओम. ओम. पूर्ण नाव? ओम रोहिदास दलवी. कुठं राहतो तू? आमण्यातच राहतो. बरं, काय रस्त्याची अवस्था आहे? रस्त्याची अवस्था आता रद्द करतात ते, हा. नंतर वापस सारखंच होतो. असं आहे का? मग गेल्या याच्यात 2-3 वर्षात लाखो रुपये खर्च झालेत. काही नाही पाहिजे आता. नाही ना? पावसाला आला का सेम तसंच आहे. तसंच राहतो. ओके, धन्यवाद. भाई ये रास्ता कैसा है? अरे बहुत खड्डा है, गाड़ी कल पलट गया था. किधर? वो थोड़ा आगे जो एक्सप्रेस है ना, उसके हाँ. आगे गाड़ी एक टेम्पो पलट गया था. उधर पलट गया था? हाँ, तब अरे. खड्डा है कि चलने में नहीं हो रहा है. अरे बापरे. चलो अच्छा. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKL Gavkari@gmail.com.